मिरजेत हजरत टिपू सुलतान जयंती जल्लोषात साजरी, क्रांती ज्योत ते रक्तदान अशा विविध उपक्रमांतून अभिवादन। मिरज शहरात हजरत टिपू सुलतान यांची जयंती विविध सामाजिक, धार्मिक आणि राजकीय संघटनांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। शहरात सकाळपासूनच कार्यक्रमांची रेलचेल दिसून आली। मिरजेच्या शाही ईदगाह रिक्षा स्टाफतर्फे भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। शास्त्री चौक मिरज येथे AIMIM आणि मंगल टॉकीज जवळ हयात सामाजिक सेवाभावी संस्था यांच्या वतीने हजरत टिपू सुलतान यांच्या फोटोला अभिवादन व हारार्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली। यावेळी शिवसेनेचे पॉल चाको व त्यांच्या सुविद्य पत्नी अर्चना पॉल चाको व एकता बॉईज तर्फेही हारार्पण करून जयंती साजरी करण्यात आली। हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष जैलाब शेख यांच्या नेतृत्वाखाली मिरजेच्या प्रमुख रस्त्यावरून हजरत टिपू सुलतान क्रांती ज्योत भव्य मिरवणुकीच्या रूपात काढण्यात आली। मिरवणुकीदरम्यान टिपू सुलतान अमर रहे च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। या कार्यक्रमाला आमदार इद्रिस नायकवडी, ज्येष्ठ नेते आयाजभाई नायकवडी, माजी नगरसेवक संदीप आवटी, सचिन जाधव, वसीम रोहिले, महबूब अली मनेर, अल्लू गडेकरी, वंदनाताई चंदन शिवे, शिवसेनेचे पॉल चाको, अमन काजी, शकील बावा पिरजादे, शाहिद पिरजादे, युनुसभाई चाबुकस्वार, पीर काजी, मुस्तफा बुजरुक, तन्वीर बागवान, मुसा समढोळे, इब्राहिम बागवान, मुस्तफा रोहिले, मिरज सुधार समितीचे काजी, नरेश सातपुते, शब्बीर बेंगलोरे, तामगावे, कामिल बागवान, सलीम चाबुकस्वार, साद पिरजादे तसेच युवा नेते रमजान दरवंदर, बरकत शईख, अल्ताफ रोहिले यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या माध्यमातून हजरत टिपू सुलतान यांच्या शौर्य, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक कार्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला। संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि एकात्मतेच्या भावनेत पार पडला। निमजगा ईदगाह माळावर टिपू सुलतान जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। या देशामध्ये कधी नव्हे की टिपू सुलतान सारख्या लढवय्या माणसाचे जे काही तत्व होती, धर्मनिरपेक्षतेवर त्यांचा जो विश्वास होता आणि बलाढ्य असलेल्या शक्तींसमोर न वाकण्याचा त्यांचा जो स्वभाव होता, तो भविष्य काळामध्ये मुस्लिम समाजामध्ये अंगीकारलं पाहिजे असं या ठिकाणी या निमित्तानं सांगावंसं वाटतं। तसेच या ठिकाणी जे ब्लड डोनेशन कॅम्प घेतलं गेलं तेही समाजसेवेचा एक भाग होता। तसंच त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य म्हणजे त्या ठिकाणी काम करत असताना कधीही त्यांनी आपल्या राजधानीचं नाव श्रीरंगपट्टणम याच्याविषयी कधी द्वेष व्यक्त केला नाही। उलट पक्षी त्याने प्रोत्साहन देण्याचं काम केलं। म्हणजे जे आहे जसं आहे तसं त्याने स्वीकारण्याची जी नीती होती राज्यकर्ता म्हणून, ती आता ह्या राज्यकर्त्यांना धडा घेण्याची गरज आहे। कुणाच्या तरी द्वेषासाठी तुम्ही न करता समाजाच्या भल्याकरता काम करणं त्या अत्यंत गरजेचं आहे। हे त्यांच्या समाजसेवेने दाखवलं। तसंच त्यांचे जे बलिदान आहे त्या संदर्भामध्ये लोकांनी एक लक्षात ठेवावं की देशाकरता म्हणून पहिला जर शहीद कोण झाला असेल आणि देशाच्या अखंडतेसाठी आणि देशासाठी लढणारा लढवय्या म्हणून त्यांची ख्याती आहे, त्याच पद्धतीनं भविष्यामध्ये कार्यकर्त्यांनाही ते मार्गदर्शन आणि प्रेरणा देत राहील अशी या निमित्ताने मी सर्व समाजाला विनंती करतो।